दातांचे प्रकार समजून घेण्यासाठी घरच्या घरी एखादं खेळणं बनवता येईल का? नमस्कार, मी भूषण चंद्रकांत गवाळे, तुमचा विज्ञान मित्र. जिज्ञासाच्या या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत एक कागदी खेळणं की ज्यामार्फत आपल्याला दातांचे प्रकार समजून घेता येतील. यासाठी आवश्यकता आहे ती म्हणजे हे दोन टेम्पलेट्स. जे टेम्पलेट्स आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये गुगल ड्राईव्हच्या लिंक मध्ये तुम्हाला मिळतील. सोबतच एक कैची लागेल आणि थंबपिन. माझ्याकडे बऱ्याचशा थंबपिन आहेत. ही थंबपिन चालेल किंवा दुसरी अजून एक चपट्या डोक्याची येते. इथे जे प्लास्टिकचं लावलेलं आहे त्याच्याऐवजी तिथे चपटं एक स्टीलचं डोकं लावलेलं असतं. तर आधी आपण हे टेम्पलेट्स कापून घेणार आहोत कैचीच्या साहाय्याने. आपल्याला हे सर्क्युलर मध्ये कापून घ्यायचे आहेत. यामध्ये मध्ये कुठेही आपल्याला कट करायचं नाही आहे. यामध्ये फक्त इथे कट जे दिलेलं आहे तिथेच आपण कट करणार आहोत. तर वेळ वाचावा यासाठी मी आधीच कापून ठेवलेलं आहे. तुम्ही पाहू शकता की इथे जर तुम्ही पाहाल तर संपूर्ण वर्तुळ मी कापून घेतलेलं आहे. मध्यभागी कुठेही कापलेलं नाही आहे. आणि या ठिकाणी जर तुम्ही बघाल तर इथे मध्यभागी फक्त एक चौकोन आहे, तो कापलेला आहे. आता फक्त आपल्याला हे इथे सेट करायचं आहे. हा जो चौकोन आहे तो कुठल्या तरी एका चौकोनाला, या पानावरच्या कुठल्या तरी एका चौकोनाला बरोबर ॲडजस्ट होईल, फिट बसेल अशा पद्धतीने आपल्याला इथे ते लावून घ्यायचं आहे. इथे जेव्हा तुम्ही फिट कराल तेव्हा तुमचा हा जो ॲरो आहे, काळ्या रंगाचा ॲरो, तो बरोबर इथे एका दाताला कुठेतरी ॲडजस्ट होईल आणि त्याद्वारे आपल्याला कळेल की तो कोणता दात आहे आणि त्याची काय माहिती आहे. तर आता फक्त आपल्याला सिंपली मध्यभागी एक थंबपिन इथे लावायची आहे. याचा बरोबर मध्य शोधून त्या मध्यभागी एक थंबपिन लावायची आहे. ही अशी थंबपिन लावली आणि खाली आपण अशा पद्धतीने ती पकडू शकतो किंवा इथे हलू नये यासाठी तुम्ही एखादा पुट्ट्याचा तुकडाही लावू शकता. तर अशी पकडल्यानंतर आता आपण पाहू शकताय की वरचा जो भाग आहे तो आपण असा फिरवणार आहोत. हा प्रत्येक ठिकाणी चौकोनाला व्यवस्थित ॲडजस्ट होतोय का ते पाहून घ्या. जर ॲडजस्ट होत नसेल तर पुन्हा एकदा ही थंबपिन काढून व्यवस्थितरित्या हा ॲडजस्ट करून घ्या. आता माझ्या प्रत्येक चौकोनामध्ये तो व्यवस्थितरित्या ॲडजस्ट होतोय. तर आता बघा की हा जो ॲरो आहे, हा ॲरो ज्या दाताकडे जातोय त्या दाताची माहिती आपल्याला या चौकोनामध्ये इथे मिळते. म्हणजे हा जो आता इथे माझ्याकडे दात आहे त्याची माहिती इथे आहे. म्हणजे हा आहे कॅनाइन्स. कॅनाइन्स म्हणजे सुळे. आपले जे सुळे असतात त्यांना कॅनाइन्स म्हटलं जातं. तर इथे तुम्ही पाहू शकाल की कॅनाइन्सचं इथे माहिती दिलेली आहे. ती माहिती वाचून या दाताचा काय उपयोग आहे ते आपल्याला पाहता येईल. तर अजूनही तुम्ही या चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. ते लाल बटन तुमची वाट बघते. मी अशाच नवनवीन व्हिडिओ, काही लो कॉस्ट मॉडेल्स जे घरच्या घरी बनवता येतील ते घेऊन येत असतो. तर लगेचच सबस्क्राईब करा. आता आपण याची माहिती घेऊया. तर इथे आपला हा जो ॲरो आहे तो इथे आलेला आहे एका दाताकडे आणि त्या दाताची माहिती इथे आलेली आहे. तर या दाताला म्हणतात कॅनाइन्स. जो कशाला त्याचा उपयोग होतो तर यूज टू रिप अँड टिअर द फूड. म्हणजे अन्नाचे तुकडे करण्यासाठी किंवा वाघ, सिंह जसं अन्न फाडून खातात जेव्हा आपण मांसाहार वगैरे करतो तर त्यावेळी आपल्याला अन्न किंवा जो पीस आहे, चिकनचा असेल कसलाही पीस आहे, तो आपल्याला फाडून काढावा लागतो. तर ते फाडण्यासाठी आपल्याला या सुळ्यांचा उपयोग होतो. आणि याची संख्या आपल्याकडे किती असते? 4. आता हाच ॲरो आपण पुन्हा फिरवूया. आता हा ज्या दातावर आलेला आहे तर त्या दाताचं नाव आहे मोलर. तर मोलर काय करतात तर यूज टू च्यू द फूड. म्हणजे अन्न चावण्याचं जे काम करतात, जे भरडण्याचं काम करतात ते हे मोलर्स. मोलर्स म्हणजे दाढा. तर ज्या दाढा असतात त्या आपलं अन्न भरडण्याचं काम करत असतात. आता आपण हे सर्कल अजून फिरवूया आणि इथे आपला जो ॲरो आलेला आहे ज्या दाताकडे तर तो दात बघू शकता तुम्ही. आणि इथे खाली त्याची माहिती आलेली आहे. प्रीमोलर. प्रीमोलरचा उपयोग काय होतो? यूज टू ग्राइंड द फूड. जसं या दाढा अन्न भरडतात तसंच या उपदाढा सुद्धा, प्रीमोलर म्हणजे उपदाढा सुद्धा अन्न भरडण्याचं काम करतात. आता एक शेवटचा प्रकार राहिला आपला. तर हा जो शेवटचा प्रकार आहे त्याचं नाव आहे इन्सिजर. यूज टू
निप अँड कट द फूड, जे अन्न कापण्याचं काम आहे, जसं आपल्या समोरचे दात असतात ते अन्न कापण्याचं काम करतात, जे चाकूप्रमाणे त्यांचं काम असतं, तर त्यांना इन्सिजर किंवा पटाशीचे दात असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे हे दातांचे 4 प्रकार आपल्याला या मॉडेलमधून शिकता येतात. शिवाय इथे जर तुम्ही बघाल मध्ये ही जी काही आकृती दिलेली आहे, इथे आहे लोअर जॉ, अप्पर जॉ, म्हणजे खालील जबडा आणि वरील जबडा. तर याच्यामध्ये इथे दातांचे प्रकार दिलेले आहेत. इथे M लिहिलेलं आहे, ते म्हणजे मोलर म्हणजे दाढा. इथे P लिहिलेलं आहे म्हणजे प्रीमोलर उपदाढा. इथे C लिहिलेलं आहे म्हणजे कॅनाइन्स, आणि जिथे I लिहिलेलं आहे तिथे असतात इन्सिजर्स म्हणजे पटाशीचे दात. तर अशा पद्धतीने आपल्या तोंडामध्ये किती दात आहेत ते आपण पाहू शकतो, आणि त्यांचे कोणते कोणते प्रकार आहेत ते सुद्धा आपल्याला पाहता येईल. अशा पद्धतीने आपण या मॉडेलमधून दातांबद्दलची, दातांचे काय काय प्रकार आहेत ती माहिती घेऊ शकतो. ही माहिती तुम्ही इतरांना सुद्धा सांगू शकता. अगदी सोपं मॉडेल आहे. या मॉडेलला जर तुम्हाला अजून चांगली क्वालिटी, चांगली ताठरता आणायची असेल तर तुम्ही याला एक जो बोर्ड असतो आपला, पुठ्ठा असतो, तो पुठ्ठा सुद्धा याला लावू शकता, आणि त्याद्वारे सुद्धा तुम्ही या मॉडेलला अजून स्ट्रॉंग बनवू शकता, जेणेकरून ते जास्त काळ टिकेल. मी याची जी प्रिंट आहे ती जाड कागदावर घेतलेली आहे, त्यामुळे मी याला काही पुठ्ठा वगैरे लावलेला नाही आहे. पण तुम्हाला शाळेमध्ये जर हे मॉडेल मुलांसाठी बनवायचं असेल किंवा विज्ञान प्रदर्शनात हे मॉडेल सादर करायचं असेल, जिथे खूप सारी मुले हे मॉडेल हाताळत असतात, तर तुम्ही तिथे पुठ्ठ्याचा वापर करू शकता. तुम्ही सुद्धा हे खेळणं घरच्या घरी बनवून बघा. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. तिथून हे टेम्पलेट डाउनलोड करा आणि लगेचच हे खेळणं बनवून मित्रांना, आपल्या नातेवाईकांना हे दातांचे प्रकार समजावून सांगा. आपल्या शाळेच्या विज्ञान प्रदर्शनात देखील तुम्ही हे मॉडेल मांडू शकता. तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, ही माहिती उपयुक्त वाटली असेल, तर तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करा. नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्यामुळे या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अजूनही 80% लोक जे व्हिडिओ पाहतायत ते अजूनही सबस्क्राईब करत नाहीये. कृपया सगळ्यांनी सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून ज्या नवनवीन व्हिडिओ येतील त्या तुम्हाला लगेचच तुमच्या मोबाईलवर पाहता येतील. आपण भेटणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.